विद्यार्थी मित्रांनो, आता निर्णय झाल्याशिवाय माघार घ्यायची नाहीये. हा विषय थांबला नाही पाहिजे आणि सुरुवात झालेली आहे. इथं आपण राहुल कुलकर्णी हे जे रिपोर्टर आहेत त्यांचे धन्यवाद आपल्या सगळ्या मार्फत मी यांना धन्यवाद म्हणतोय मनापासून की त्यांनी सुरुवात केली या मुद्द्यावर बोलायला. याच्यावर पहिला व्हिडिओ आलाय. मी तुम्हाला सांगतो तुम्ही यांच्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघा, त्याला हाईप करा, त्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ जास्तीत जास्त नाही मला म्हणायचं आहे काय आता मुख्यमंत्री साहेबांपर्यंत, शिक्षण मंत्र्यापर्यंत ही गोष्ट पोहोचणार आहे. बरं याचं गांभीर्य काय? याचं महत्व काय? मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. 2 मिनिटं मला वेळ हवाय तुमचा 2 मिनिटं. इथे मी 2599 हा जो नंबर आहे, ओके, माझ्या ऑफलाईन बॅच मध्ये स्टुडंट आहे. मी तिचा रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे. आता तिने किती कष्ट घेतलेत हे मला माहिती आहे. किती कष्ट घेतलेत? भरपूर कष्ट घेतलेत. श्रेया कदम तिचं नाव आहे आणि तिला सीईटीत 99.39 एवढे पर्सेंटेज आहेत. 99.39 2599 99.39. आणि तुम्ही जर पहिले सीईटीचे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्सचे असतील चांगले पर्सेंटेज आहेत. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय की तिला बोर्डाला 92% मार्क आहेत पीसीएम मध्ये. मॅथ्स मध्ये 100 पैकी 100 आहेत. फिजिक्स केमिस्ट्री मध्ये सुद्धा चांगला स्कोर आहे आणि तिला 10वीला पण मॅथ्स मध्ये 100 पैकी 100 मार्क होते. मी तिच्या एकटीचं नाव घेतलं, बाकीच्या सगळ्यांचे मार्क बघा. इथं तर 100%चा मुलगा दिसतोय मला. इथे पीसीएम मध्ये 100% मुलगा आहे, लक्षात घ्या. नाही, मॅथ्स मध्ये 100चा मुलगा आहे इथं बघा. मॅथ्स मध्ये 100 आहे. ओके, तो श्रेया कदमचंच नाव आहे. मला आणखीन बघायचं होतं बरं का, ओव्हरऑल पर्सेंटेज बरं का. ओके, एक्साइटमेंट मध्ये चूक होते माझ्याकडून. पण पर्सेंटेज बघा, या सगळ्या मुलांचे मार्क इथे 90%चा मुलगा आहे, 92%. हे सगळे मार्क जर इथं बघितले 94%, 76%, ह्या कुणालाही सीओईपी सीएस मिळणार नाहीये, पीआयसीटी सीएस मिळणार नाहीये. का नाही मिळणार? कारण हे 400-500 जे आहेत ना, फ्रॉडस्टर म्हणूया आपण, फ्रॉड करून ज्यांनी आपल्याला फसवलंय, स्वतःची जर फसवणूक केलीच आहे त्यांनी, लक्षात घ्या. ही मूर्ख जे लोक आहेत त्यांच्यामुळे माझ्या चांगल्या मुलांचं नुकसान होतंय. ही सगळी माझेच स्टुडंट आहेत. मी म्हणत नाही माझ्या ऑफलाईनचे आहेत, पण हे मी एक शिक्षक आहे ना, हे माझे स्टुडंट आहेत. यांनी मनापासून कष्ट घेतलेत आणि तुम्हाला सांगतो 2000 रँक आहे रे यांची. वरती 400-500 मुलं घुसलेत, लक्षात घ्या. आणि याच्यात जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं आपण, हे जर बघितलं आपण, तर इथं जर बघितलं बघा, पीसीएम, एचसीएम, एचएससी म्हणूया आपण, मला म्हणायचं 12वीचे मार्क आहेत 83, 94, 85. हे सगळे मार्क चांगले आहेत. क्वचित एखादा आहे तो पण 60चा आहे. ते पण काही कमी नाही, चांगलेच आहेत. आणि त्या 60चा जो आहे ना, त्याचे 10वीचे मार्क बघा 92, 89, 84 आहेत. हा 12वी सीईटी तयारी केली असेल फक्त. पण टॉपच्या मुलांचं काय? 35%, 40%, 42%, 37%, 38%, हीच मुलं टॉपला आहेत, लक्षात घ्या. आता मी तुम्हाला अजून एक नंबर दाखवणार आहे. माझ्याच ऑफलाईन मधला अजून एक स्टुडंट आहे. 2170 त्याची रँक आहे. 2170. आणि 2170 किती कष्ट घेतलेत या सगळ्याच मुलांनी. आता मी फक्त जस्ट तुम्हाला 2 एक्झाम्पल दिलेत. पण मी तुम्हाला सांगतो 2170, ओके, मिळाला नंबर मला इथं. ओके, साईश शिंदे 99.49 एवढं पर्सेंटाईल आलंय. अरे सोपं नाहीये. आणि हे जर बघितलं तर त्याचं जर हे झालं ओव्हरऑल पर्सेंट फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स झालं असेल तर त्याला पीसीएम ला बघा इथं 98, मॅथ्स मध्ये 98 आहेत आणि 10वीला सुद्धा त्याला चांगलेच मार्क होते. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलंय का? सुरुवात झालेली आहे, सुरुवात झालेली आहे, थांबणार नाहीये, हे लक्षात घ्या. आपल्याला आंदोलन करावं लागेल. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगू का काय प्रकार होईल यातून मला माहित नाही. कोण कुणावर कारवाई होईल मी सांगू शकत नाही, पण दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे. आता इथं सगळं शिक्षण क्षेत्र यात ढवळून निघणार आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो कॉर्पोरेट आणि इंडिव्हिज्युअल असे क्लासेसचे 2 प्रकार आहेत. तुम्ही जर सरांचा व्हिडिओ बघितला तर धाराशिवचे एक शिक्षक आहेत. त्यांनी तो मुद्दा मांडलाय की हे जे फ्रॉड करणारी मुलं आहेत ही कुठल्या क्लासेस मधली सुद्धा नाहीयेत. कुठल्या क्लासच्या बॅनरवर यांचे फोटो नव्हते गेल्या वर्षी. असा एक किस्सा तुम्हाला सांगतो. व्हिडिओमध्ये मी बघितलेला की यवतमाळला एका मुलाला काहीतरी 100% आले होते. मग हे कोचिंगचे 4-5 जे लोक आहेत, ओके, सरांचे त्या त्या इंटरव्ह्यू जे सरांचा घेतला त्यांच्या टीम मधले, त्यांनी असा विचार केला व्हिजिट देऊया त्या मुलाला आपण. त्यांना आपल्या क्लासमध्ये बोलवूया, बाकीच्या मुलांना गायडन्सला बोलवूया. तर मी तुम्हाला सांगतो सरांचं वाक्य होतं, फॅमिली फरार. जेव्हा असा अप्रोच करण्यात आला, फॅमिली घराला कुलूप लावून फरार. आणि या सगळ्यांना आता फरार व्हायची वेळ आलेली आहे. ह्यांना सोडायचंच नाहीये. लिस्ट बनवा. ह्याच्यातली जे 30-35 ची मार्काची मुलं वेगळी करा. यांना कॉलेजमध्ये दिसल्यावर पण जाब विचारला पाहिजे. आणि हो, कोण जेन्युइन आहे, कोण आहे कळतं लगेच, लक्षात घ्या. पहिल्या सेमिस्टरमध्येच कळणार आहे आणि हे आता थांबणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो काय करायचंय.
तुम्हाला फक्त काय करायचं आहे, की हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या WhatsAppच्या स्टेटसला ठेवा. जोशी सरांचा व्हिडिओ पण तुमच्या WhatsAppच्या स्टेटसला ठेवा. तुमच्या मित्रपरिवारातल्या लोकांनी पण हा बघू दे. त्यांची मुलं लहान आहेत. उद्या त्यांना सुद्धा हे फेस करावं लागेल. ज्यांची मुलं 8, 9, 10 ला आहेत. मी पहिल्यांदा ते काम करतोय लक्षात घ्या, की माझ्याकडे जे ऑफलाईनला 8, 9, 10 ला मुलं आहेत, त्यांच्या सगळ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे. अजून पोहोचवायची आहे. त्या पालकांपर्यंत अजून दुसऱ्या पालकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अरे, आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. हो, इथं आवाज उठवलाच पाहिजे. एक वाईट वाटतंय बरं का. मी तुम्हाला सांगतो, की सरांचं जे चॅनल आहे, ओके. त्याच्यातली एक कॉमेंट बघितली बरं का. आता मला इथं ते चॅनल प्ले करता येतं का बघतो मी. तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवतो, जो सरांनी अपलोड केलाय. ओके, सरांचा चॅनलचं रीच खूप जास्त आहे. त्यामुळं राहुल कुलकर्णी, ओके, लगेच येईल. राहुल कुलकर्णी ऑफिशियल. हा व्हिडिओ तो आहे. ओके. आणि या व्हिडिओमध्ये ना, मी तुम्हाला सांगतो, एक कॉमेंटमध्ये मला खूपच वाईट वाटलं ती कॉमेंट बघून लक्षात घ्या. ओके. हे बहुतेक न्यू कॉमेंट्स आहेत का बघितलं पाहिजे. राहुल जी यांची खोजी पत्रकारिता अब रंग लाएगी. होय, रंग लाएगी. एम-एस-टी, सी-ई-टी महाघोटाळा, सगळे घोटाळ्याबद्दल दिलंय लक्षात घ्या. हे सगळे कॉमेंट्स बघतोय. पण मला एक कॉमेंट त्यावेळेस माझ्या मोबाईलमध्ये सापडलं होतं ह्याच व्हिडिओमध्ये लक्षात घ्या. की फूड आणि ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम त्याच्यामध्ये सुद्धा खरेच किती विद्यार्थी सिलेक्ट झालेत का सगळं ते. टीईटीची कुठली एक्झाम आहे त्यात पण स्कॅम झालेत. मला ते कॉमेंट दिसत नाहीये कारण इथं बहुतेक हा अपडेट झालेला नाहीये. ओके. ओके. तुम्हाला कमी व्ह्यूज दिसत होते. कमी व्ह्यूज दिसतात. 45 मिनिटापूर्वी दाखवते नाही ॲक्चुअली 17,000 व्ह्यूज आहेत त्याला. ओके. रिफ्रेश करून एकदा बघतोय मी. नाही तर व्ह्यूज कमी दाखवतात. हा व्हिडिओ जो आहे ना, हा व्हिडिओ तुम्ही त्याच्या खालची कॉमेंट बघा. सगळ्या एक्झामची एक लिस्ट होती. नीटमध्ये घोटाळा, सीईटीमध्ये घोटाळा, तलाठी भरती परीक्षेत घोटाळा, टीईटीमध्ये पेपर फुटी प्रकरण. सगळ्या ठिकाणी घोटाळे होत आहेत ना, तर हे चांगलं नाहीये. गव्हर्नमेंटला इथं हस्तक्षेप करावा लागेल. हे घोटाळे थांबले पाहिजेत. प्रामाणिक विद्यार्थ्यांनी आता करायचं काय? मी सांगतो करायचं काय ते. आता होतंय काय बघा. या वर्षी 99.1 पासून ओके 99.0 पासून अगदी 99.6 पर्यंत जी मुलं आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आता समजा मी असं इमॅजिन करतोय की ओपन मधून आहेत, एससी-बीसीतून आहेत. ठीक आहे. अगदी ओबीसी मधून असाल तर एवढ्या पर्सेंटाइलला सीओपी, सीएस मिळेल असं वाटतंय तुम्हाला? नाही. मग सीओपी नाहीये, पी-आय-सी-टी नाहीये. तर हे टॉपर्स आपले व्ही-आय-टी मध्येच दिसतील तुम्हाला. पी-सी-सी-ओ मध्ये दिसतील. वालचंदची पण पॉसिबिलिटी थोडी कमी वाटते मला लक्षात घ्या. पण ठीक आहे वालचंदमध्ये चान्सेस आहेत. म्हणजे होतंय काय, की सीओपी आणि व्हीजीटी कोणासाठी उरलंय? सब मुलांसाठी. 4 वर्षांनी तुम्हाला मी आत्ता सांगतो, 4 वर्षानंतर अशी न्यूज असेल, की सीओईपीच्या मुलांमध्ये प्लेसमेंट होत नाहीये. त्याच्यानंतर व्ही-जे-टी-आयच्या मुलांमध्ये प्लेसमेंट होत नाहीयेत. कारण हे जे नमुने जेव्हा आता दिसतील ना 1-2 वर्षांनी तुम्हाला फायनल इयरला, अरे जास्त विचार करा 400-500 मुलं जर फ्रॉड करत असतील, तर या टॉपच्या कॉलेजमध्ये 30 दिसणार आहेत तुम्हाला. ओके, 30 दिसणार आहेत. आपले टॉपर्स फार कमी असणार आहेत लक्षात घ्या. मग कशी प्लेसमेंट होईल? कॉलेजचं नाव खराब होतंय, कॉलेजचं रेप्युटेशन खराब होतंय. कॉलेजला पण मला रिक्वेस्ट करावी लागणार आहे, की या टॉपच्या कॉलेजेसना ही अशी जी मुलं आहेत यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे. कॉलेजच्या एक्झाम स्ट्रिक्ट होतातच. मी अनुभव घेतलाय दोन्ही कॉलेजचा बेस्ट एक्झाम होत आहेत सगळ्या लक्षात घ्या. इंजिनिअरिंगमध्ये नाही रे तुम्ही पैशाने काही विकत घेऊ शकत लक्षात घ्या. मग लोअर लेव्हलच्या टियर 3, टियर 4 कडे जावा. मी तुम्हाला सांगतो असे पण नमुने कॉलेजेस आहेत. द्या मला ॲडमिशन. पोरगं पाठवू नका. तुम्हाला रिझल्ट देतो डायरेक्टली. आमचं आम्ही सगळं ॲडजस्ट करतो. असं पण चाललंय लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? हे आता ह्यांची जी खोजी पत्रकारिता म्हणतोय ना आपण, रंग लाएगी तसं घडून येणार आहे, तसं दिसून येणार आहे. सरांकडून अजून अपेक्षा आहेत. तेव्हा त्यांच्या व्हिडिओ खाली कॉमेंट जाऊ दे, की "सर हा मुद्दा सोडू नका." मी सगळ्यांच्या वतीने सरांना रिक्वेस्ट करतोय, की हा मुद्दा लावून धरायचा आहे. हां. आता काय होतं माहिती का, की आम्ही एक्साइटमेंटमध्ये माझ्याकडून बोलताना चुका होत होत्या. मुद्दा असा आहे, पण या व्यक्तींनी नीडचा तो मुद्दा लावून धरला होता. ओके. मी तुम्हाला सांगतो त्यांचे जे काही एवढे व्हिडिओ त्यांनी अपलोड केले होते नीटच्या वेळेत आणि सीबीआयनं सुद्धा मान्य केलं, की या व्हिडिओजमुळे सुद्धा त्यांना फायदा झाला होता. ओके. मग सीईटी सुद्धा लावून धरायचं आहे आपल्याला, थांबायचं नाहीये. जोशी सरांचं वाक्य आहे, जोपर्यंत विद्यार्थ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, की जे शिक्षण आहे, ह्यात जे प्रकार आता सध्या सुरू आहेत, मी तुम्हाला सांगू का? मगाच माझा मुद्दा त्या सरांचा. कॉर्पोरेट झालेत क्लासेसवाले. ओके. साताऱ्यासारख्या ठिकाणी 5-5, 6-6 मजली बिल्डिंग उभे राहतात क्लासेसवाल्यांच्या. ओके.
कशा बिल्डिंग्स आहेत त्या मी तुम्हाला सांगू का? म्हणजे नुसते क्लासेसच आहेत लक्षात घ्या. पहिल्याच वर्षी 700, 800, 900, 1000 मुलं ऍडमिशन्स होत आहेत, पण कंडक्ट करता येत नाही. कुठल्या क्लासबद्दल बोलतोय साताऱ्याच्या लोकांच्या लक्षात आलं असेल. विद्यार्थ्यांचं हो म्हणून नुकसान झालेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे पैसा आहे ना, तर ही लोकं इन्व्हेस्ट करायला येतात त्या क्लासेसमध्ये. ओके. म्हणजे काय होतंय, की फ्रँचायझी, मोशन इतकं छान नाव आहे. एन-बी सर खूप फेमस आहेत. आता मोशन तुम्हाला गावोगावी दिसणार आहे. का? फ्रँचायझीज मॉडेल येतायत. मी तुम्हाला सांगतो, येवले अमृततुल्य चहा हे मी पहिला बघितलं होतं फ्रँचायझीज. कुठेही जावा तुम्हाला त्यांच्या फ्रँचायझी दिसतील. ओके. पण तो फील्डच वेगळा आहे ना. पण ही फ्रँचायझी मॉडेल आता क्लासेसमध्ये आलंय. तुम्हाला कुठला क्लास पाहिजे? Allen पाहिजे? मिळते की फ्रँचायझी. Allenची मिळते, PWची मिळते लक्षात घ्या. अजून तुम्हाला किती क्लासेस मोशनची मिळते. मग काय होतंय, की पहिली टार्गेट आहे पैसा कमवणं. मग हे कॉर्पोरेट क्लासेसवाले पुन्हा वेगळे झालेत. ओके. आमच्यासारखे छोटे-मोठे तर वेगळेच आहेत लक्षात घ्या. ओके. मुद्दा असा व्हायला लागलाय, की इथं हे जे शिक्षण क्षेत्र आहे, त्यात नवीन प्रकार काय यायला लागलाय, की क्लासेस लावूच नका. पैसे द्या, रिझल्ट मिळवा. मग मी तुम्हाला सांगतो पैसे द्या, रिझल्ट, पैसे द्या, डिग्री असं जर सुरू झालं, हे योग्य नाहीये. हे माझ्या लक्षात येतंय. सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येतंय. म्हटल्यावर हे जे वर जे बसलेत ना, गव्हर्नमेंटमध्ये जे लोकं आहेत त्यांच्याही ते लक्षात नक्की आलं असेल. मग चांगले बदल काहीतरी या क्षेत्रात घडू देत असं वाटतंय. सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. ऑल द बेस्ट.